प्रिय सज्जनांनो, सकाळी आपण वेळूवनामध्ये उपासकांना पोह्याचा नाश्ता दिला। पाटणा शहर आणि पाटणा शहरातली ट्रॅफिक पार करत करत आपल्याला या ठिकाणी वैशालीला येण्यासाठी जवळजवळ 1 वाजला आणि इथे आल्यानंतर बघा हे भोजन बनवायला 2 वाजले। 1 तासामध्ये पूर्ण स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि गरम गरम या ठिकाणी उपासकांना या ठिकाणी स्वयंपाक तयार झालेला आहे। आजच्या भोजनामध्ये गोबीची भाजी आहे आणि चपाती आहे। आपण बघत आहोत गोबीची भाजी, चपाती। या ठिकाणी बघा पाण्याची व्यवस्था आहे आणि सर्व उपासक या ठिकाणी आता भोजन घेत आहेत। ज्या ठिकाणी भगवंताचा अस्थि कलश या ठिकाणी वैशालीला भगवंताच्या अस्थि कलशाला वंदन करण्यासाठी उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मेन ठिकाणी उपासकांनी भेट देऊन त्या ठिकाणी वंदना शील ग्रहण करून अभिवादन करून आता भोजनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भोजन झाल्या लगेचच या ठिकाणचा एक विश्वशांती स्तूप आहे आणि नवीन मोठा स्मारक या ठिकाणी तयार झालेला आहे। त्या स्मारकामध्ये पाटणा शहरामधून जे भगवंताच्या अस्थी पाटणा शहरातील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या होत्या, त्या म्युझियममधून या ठिकाणी या नवीन स्मारकामध्ये भगवंताच्या अस्थी ठेवलेल्या आहेत। त्या अस्थींना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आपल्या धम्मस्थलीतील उपासक आता लगेच त्या ठिकाणी जाणार आहेत। आपण बघत आहोत उपासक एका लाईनमध्ये भोजन घेताना दिसत आहेत। बघा आजच्या जेवणामध्ये गोबीची भाजी आणि चपाती आहे। हे वाडेकरी आहेत, ते आपले कृष्णाजी काथार भाऊ आहेत, ते आचार्य आहेत। खूप छान स्वयंपाक बनवतात ते। घरापासून निघलो तेव्हापासून आतापर्यंत जेवणाच्या अनुषंगाने कुठलीही आजपर्यंत त्यांची तक्रार नाही आहे। उपासक अगदी खुश आहेत। भोजनामध्ये भोजन स्वादिष्ट आहे आणि त्यांच्या हाताला अगदी चव आहे असं उपासक म्हणतात। बाजूला आमचे बळीभाऊ आहेत, हे सुद्धा किचनमध्ये काथार साहेबांच्या सोबत काम करतात आणि गाडीवर सुद्धा काम करतात। आज ते या ठिकाणी उपासकांना दोघंजण भोजन वाढत आहेत। काथार साहेबांच्या स्टाफमध्ये आमच्या ह्या दोघीजणी आहेत। काथार साहेबांच्या या किचनमध्ये काथार साहेबांचे स्टाफ आहेत। हे अगदी वेळेच्या आत जेव्हा पाहिजे तेव्हा अगदी कमी वेळेमध्ये स्वयंपाक अगदी रेडी करतात असे काथार साहेबांच्या या किचनमधले हा स्टाफ आहे। बघा हे आमचं किचन आहे छोटंसं, कारण या ठिकाणी अर्जंट स्वयंपाक बनवून अर्जंट जेवण करून लगेच निघायचं आहे, म्हणून जास्त सामान काही या ठिकाणी उतरवलं गेलं नाही। तर हे उपासक बघत आहोत आपण। बघा एका लाईनमध्ये शिस्तीमध्ये या ठिकाणी भोजन घेताना दिसत आहेत। हे उपासक भंडारा जिल्ह्यातून आपल्या धम्मस्थलीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांचे 4 सीट आपल्या धम्मस्थलीमध्ये सहभागी झालेले आहेत। 4 जण आहेत भंडाऱ्यावरून, सोलापूरवरून, लातूरवरून
5 उपासक आहेत. बुलढाणा जिल्ह्यातून 4 उपासक आहेत. सिल्लोड तालुक्यातून काही उपासक आहेत. औरंगाबाद शहरातून काही आहेत. काय झालं? ताप वगैरे आला का? हा गरम आहे थोडं. तो नॉर्मल आहे का? एवढा ताप नाही. जेवण करून घ्या, गोळी वगैरे घ्या. जेवण करून गोळी घ्यायची. ऐकू आलं का? भुक्या पोटी जास्त तब्येत बिघडते. हां ॲसिडिटी झाली पोह्यामुळे.